बऱ्याच वेळा मुलं डब्यामध्ये पोळी भाजी खात नाही, तर आज आपण पराठ्याच्या स्वरूपात जर पालेभाजी मुलांना खाऊ घातली तर मुले आपोआपच डबा फस्त करून येतील. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रथम एका प्लेटमध्ये आपण 2 उकडलेले बटाटे घेणार आहोत. त्याला स्मॅशरच्या साहाय्याने आपण स्मॅश करून घेणार आहोत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, हे प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा पावभाजी मसाला, तुम्ही याच्या जागी गरम मसाला देखील वापरू शकता. अर्धा चमचा हळदी पावडर, हे सर्व मसाले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यावर चमचाभर इतकं तेल घालायचं आहे. 1 पंच पालक मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यावे. ग्राइंड केलेली ही पेस्ट प्लेटमध्ये काढून घ्यावी. काही पालकाची पाने कात्रीच्या साहाय्याने आपण बारीक करून घेणार आहोत. यामुळे याच्यावर छान डिझाईन तयार झालेली दिसेल. 2 चमचे यावर तीळ लावावे आणि 2 टेबलस्पून इतके बेसन घालावे आणि बसेल इतका आटा घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. थोडेसे त्यावर तेल घालावे म्हणजे पराठा दीर्घकाळ मऊ राहील. 5 मिनिट याला भिजू द्यावे. 1 लहान गोळा घ्यावा, थोडेसे पीठ खाली टाकावे, थोडेसे तीळ टाकावे व त्यावर पोळी लाटावी. त्रिकोणी आकारामध्ये पराठ्याचं फिलिंग करावं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पराठा फोल्ड करून घ्यावा. तव्यावर घालून थोडेसे तेल लावून पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. थोडा वेगळ्या आकाराचा पराठा देखील तुम्ही केला तर मुले अगदी आवडीने खातील. तुम्ही पराठा गोल देखील लाटू शकता. हा पराठा दही किंवा सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कट्टा किचन.